छगन भुजबळांनी भिवंडीतल्या भाषणात वापरलेल्या भाषेवरून सत्ताधाऱ्यांनीच आता छगन भुजबळांना खडे बोल सुनावले। मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडल्या असतील तर भुजबळांनी विरोध करण्याची गरज नाही, अशा शब्दात रावसाहेब दानवेंनी भुजबळांना खडसावलं। जर पूर्वीच्या काळामध्ये अशा प्रकारच्या नोंदी रेकॉर्डवर जर सापडल्या तर त्याला भुजबळाचा विरोध असण्याचं काही कारण नाही, आणि ज्याचा कोणाचा तो अधिकार आहे तो नाकारले जाण्याचं काही कारण नाही, नाकारू नये। नोंदी असतील त्याला ते आरक्षण मिळालं पाहिजे असं आमचं मत आहे। मी एका लाईनमध्ये सांगेन की जो निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सर्व मंत्र्यांनी मिळून घेतलेला आहे त्याच्यावरती आता मंत्रिमंडळाच्या बाहेर वेगळं मत प्रदर्शित करणं योग्य नाही। आमदार रोहित पवार यांनी छगन भुजबळ यांच्या कार्यशैलीवर बोट ठेवलं। कॅबिनेटमध्ये आणि रस्त्यावर भुजबळ वेगवेगळी भूमिका घेत असल्याचा मुद्दा रोहित पवारांनी मांडला, तर मनोज जरांगे पाटील यांना आमचेच लोक डोक्यावर चढवतात असं वक्तव्य छगन भुजबळांनी केलं होतं। सरकारमधील मंत्री जरांगे पाटील यांच्यासोबत सातत्यानं चर्चा करत असतानाच भुजबळांनी सरकारवरच तोफ डागली। जरांगे 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 महात्मा गांधींच्या पुढे जसं पूर्वी जायचे व्हाईसरॉय भेटायला त्यांनी उपोषण केल्यानंतर त्याप्रमाणे आमचे लोक जात आहेत, त्याच्या पाया पडतात, त्याला विनंती करतात, डोक्यावर चढवतात। काय नाटक आहे? संविधानिक पद सोडा, म्हणजे काय करायचं करा। एका बाजूला फाईल त्याच्यावर सह्या करतायत, संविधानिक पद म्हणजे मंत्रिपद ठेवताय, कॅबिनेटमध्ये जाताय, चर्चा करताय आणि बाहेर जाऊन रस्त्यावर जाऊन काही बोलताय, मग तुम्हाला हक्क कसा राहिला? सरकारमध्ये आहात ना, मग जबाबदारी घ्या। छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर प्रचंड जहरी टीका केली होती, त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनीही तशाच भाषेत पलटवार करून परतफेड केली। महाजन साहेबांना विनंती आमची, तुम्ही त्याला लवकर यारवड्याला जाऊन द्या, गोळ्या द्या 2-3 त्याला, ते कामातून जाईन बरं का। महाजन साहेब ध्यान राहून त्याच्यावर एका सलान लावा, त्याला नसन देत तर त्याचा हातपाय दाबून धरा, पण तोचा त्याला पाठदिशी, नाही ते उलटं चालायचं परत। आधी त्याची फजी ते खाल्लेलं त्याला पचत नाही, ते झालंय बावचाळीनं कुंकडं बोलत आहे। मराठा आरक्षणावरून मंत्र्यांमध्ये असलेला विसंवाद उघड झालाय, त्यामुळे मराठा आरक्षणावर वक्तव्य करताना मंत्र्यांनी तारतम्य बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।